नमस्कार सर्वांना, मी कृतिका लांगी माझ्या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत करत. आजचा व्लॉग असणार आहे फॅमिली ट्रिप व्लॉग. आम्ही चाललो आहे कर्जतला. माझ्या मम्मी साईडची फॅमिली आहे. तिकडून मामा गाडी घेऊन निघाला आहे, इथून दुसरा मामा गाडी घेऊन निघाला आहे, इथून आता आम्ही गाडी घेऊन निघतोय. सगळे आम्ही बॅगा वगैरे ठेवले आहेत. काही आम्ही नीरा पियायला थांबलोय. तिथे थोडंसं गाडी लावली आहे. अजून मामा लोक येतात. आमची एक गाडी गेली आहे भलत्याच साईडला, 2 गाड्या आहेत तिथे बरोबर ट्रॅकला. एक गेली आहे तिकडे. हॅपीलँडला आता पोचलो आहे. हॅपीलँड फार्म हाऊस हॅपीलँड रिसॉर्टला आम्ही आता पोचलो आहे. जस्ट खूप वेळ लागला कारण खूप ट्रॅफिक होतं. लॉंग वीकेंड बोलल्यामुळे इथे आमचे सगळे तिकडे गाड्या, इथे गाड्या पार्क केल्यात इथे वरती. आतमध्ये आलं आणि हे लोक लागलेत क्रिकेट खेळायला टर्फमध्ये. ते टर्फ आहे खूप मोठा मस्त आणि गाणी चालू आहेत पाठीमागे. असं रिसॉर्ट सॉर्ट ऑफ आहे. भरपूर लोक आहेत तिथे कारण लॉंग विकेंडमुळे भरपूर लोक आली आहेत. हे माझे भाऊ मामा तिथे खेळत बसलेत. सर्वांना आमच्या डॉर्मेट्री रूमचं टूर दाखवते. इथे भरपूर सारे रूम्स आहेत आणि रूम्स म्हणजे असे कॉटेजेस सॉर्ट ऑफ आहेत आणि डॉर्मेट्रीसुद्धा आहे. तर तिथे आपल्याकडे भरपूर ऑप्शन्स आहे. म्हणजे तुम्हाला सिंगल बेडरूम हवे असेल, डबल बेडरूम हवे असेल, इफ तुम्हाला डॉर्मेट्री हवी असेल, तुम्ही ग्रुप ऑफ पीपल असाल तर मग इथे मोस्टली ग्रुप्स जास्त येतात. ऑफिसचे ग्रुप्स वगैरे. आज संडे आहे तर संडेमुळे ऑफिसचे ग्रुप्स भरपूर आलेले आहेत आणि फॅमिलीज वगैरे पण आलेले आहेत. तर मोस्टली आम्ही फॅमिली आलो आहे आणि आम्ही म्हणून प्रिफर केलं की आम्ही डॉर्मेट्री घेऊ बिकॉज थोडं फन वाटतं. आम्ही आधी सेपरेट रूम्सच बघणार होतो बट त्याच्यानंतर आम्ही असं विचार केला की वाय सेपरेट रूम्स, बिकॉज आम्ही फॅमिली असं मोस्टली विला वगैरेला जातो. तर त्या टायमाला कसं असं थोडं फन करायला, मजा करायला. आमची फॅमिली इज लाईक व्हेरी क्रेझी आणि त्याच्यामुळे आम्हाला एकत्र राहणं भरपूर आवडतं. तर दॅट इज द रिझन वाय वी चोज डॉर्मेट्री रूम आणि दिस इज दी डॉर्मेट्री रूम. माझ्या पाठी सगळं जरा थोडं आता अवस्था खराब आहे. मी तरी तुम्हाला फक्त वरच्यावर दाखवते टूर. मी उद्या जर इफ पॉसिबल असेल आम्ही जेव्हा चेकआउट वगैरे करू तर मग चेकआउटच्या नंतर मी तुम्हाला एक प्रॉपर असं क्लिअर व्ह्यू दाखवेल. बट डॉर्मेट्री रूममध्ये 4 वॉशरूम्स आहेत आणि इथे 8 बंक बेड्स आहेत आणि भरपूर लोक. मला इट्स व्हेरी स्पेशियस. तर मी तुम्हाला दाखवते. हे आहे असं डॉर्मेट्री रूम. इथे सामान ठेवायला असं दिलेलं आहे जागा आणि असे करून हे 4 बंक बेड्स आहेत. आणि तिथे बघाल तर समोर आहे वॉशरूम पण 4 दिलेले आहेत. हे आहे वॉशरूम एरिया. तर 4 वॉशरूम आहेत आणि वॉशरूमसुद्धा व्हेरी क्लीन वॉशरूम, असं काय खराबही नाही आहे. दीज आर दी वॉशरूम. आज संध्याकाळी तुम्हाला या रूम मध्ये कळेल पलाचा एक्झॅक्टली टायलेट. फक्त तुम्ही बघत राहा, म्हणजे दिसणार नाही पण बघत राहा. अरे काय झालं तुझं? संध्याकाळ झालेली आणि आम्ही आता असंच रेडी होऊन खाली आलो आणि सगळे आम्ही फोटो शूट करत बसलो इकडे पाठीमागे.
मामा कॅमेरा घेऊन आला तर कॅमेरामध्ये फोटो शूट करतो. आता जेवायचं वगैरे पण आहे झालं. संध्याकाळचे 7:30-8 वाजले संपते. छोपरी गँग. पोस्ट स्टेशन चाललंय. पोस्ट स्टेशन. आता आहे बा, असं तुम्ही पण करा ना. वा खाली बघ ना, खाली बघ खाली. सेशन काय संपत नाही अजून पण. हा तेच ना. आमचा रात्रीचा डिनर. बाटली अजिबात जेवतात सगळे. आजी, मंथन, चिकन, मटन, खीर, भात, पापड, चपाती, अजून व्हेज मध्ये पनीर आणि अजून व्हेज कोल्हापूर. ही पण आहे ना. मटन घेतलेलं तर मटनची ऑर्डर दिलेली आणि मटन पण बनवलंय. जेवायला बसले सगळे. वाव. बघा बाटल्याच येते. कसं वाटतंय जेवण? चांगलं आहे ना? कसं वाटतं मम्मी जेवण? छान झालं मस्त. दिसतायत का तुम्ही लोक? चिकन पप्पा चांगलं वाटतं का जेवण? तुम्ही जरा बोला ना जरा. छान वाटतंय. आजीला कसं वाटलं? छान वाटतंय जेवण. छान वाटतंय. ह्याला जास्तच काहीतरी आवडलं तरी व्हेज खातोय. आम्ही तरी नॉन व्हेज खातोय. इकडे चिकन असतं पण मटणाची सोय आमच्या भाऊने केली आहे. हा सासूसाठी स्पेशल आहे. स्पेशल सासू जावई असावं तर असा. असं. आम्ही इथे हे काय बोलतो त्याला, वाल्याच्या शेंगा आम्ही उकडून द्यायला लावलेत एक्स्ट्रा. बस चला हे घेऊ आतमध्ये. झालं सगळ्यांचं जेवून घेऊन. आम्ही आतमध्ये चाललो आणि आम्ही आता गेम्स वगैरे खेळणार. आम्ही असंच अतरंगीपणा करायचा डिसाईड केलं. तर गिफ्ट्स वगैरे पण आणलेत. जे जिंकतील त्यांना गिफ्ट. चला जाऊया रूमच्या आतमध्ये. इथे बिकॉज खूप गर्दी आहे, लोक खेळतात वगैरे, तर आम्हाला इथे डिस्टर्ब नाही करायचं. कुठला मंडळ ग्रुप? रिसॉर्टवरती मजा करण्यासाठी म्हणतात मात्र बाजू ना यार. तरी इथे उपस्थित असलेल्या सर्व मंडळाचे अधिकारी, पदाधिकारी आणि सर्व माझे भावबंधू लोकांचा स्वागत असावा. खाण्याची सोय केल्याबद्दल या लोकांच्या मंडळातर्फे आम्ही धन्यवाद करतो. हार्दिक स्वागत करतोय आणि त्यांचा धन्यवाद मानत आहोत. इथे उपस्थित असलेले सर्व आपले बाळबंधू आणि मोठे बंधू या लोकांनी सुद्धा फुगे घ्यावे. त्याच्यामध्ये काही हवा भरलेली असेल ती सर्व हवा या फुटेज मध्ये बनावी ही नम्र विनंती. आपल्याकडे हवेचा स्टॉक भरपूर कमी आहे. काय गेम आहे? एक स्टॉक बांधला जाईल. लांगी लांगी रॉंग रॉंग. मास्टर वर्क मास्टर. टायमिंग ठेवला पाहिजे ना.
One, two, three, start. अरे हिरवा असलाय भगवा कुठे नवरा बायको ठीक आहे ते तुमचं तुमचं घरी तुम्ही बघा इकडे जिंकणाऱ्या हिशोबाने करा त्याला साईड भेटणार आहे हा आज महाराज तुझ्या जिंकणं चालू आणि आम्ही चालू केलं मोदी याद केलेगा यारे मोदी याद केलेगा यारे लवकर लवकर इकडे 4 आणि इकडे 5 नाही पण विनर उभं टाका हिलपुरी हिला हाय कपाल हिला हिला पप्पानी तू बघूया कोण जिंकते अरे क्या बात है यार एक नंबर पर नाम क्या बात विनर विनर
डोंबोलीच्या टिंब टिंब. टिंब टिंब. आणि आयुलीचे आरुणीचे टिंब टिंब. 1 2 3. केली. अरे हो हो कळलं हो. टाळ्या वाजवून स्वागत करावे. जो बांधेल तो डिस्क्वालिफाय. बांधण्यास मनाई आहे आधीच सांगतो. काय करू देतो तेच जरा. बांधण्यास मनाई आहे. फार फार पडतो कोणी करणार नाही. 1 2 3 गो. तर आता पाच बनाया पाच वंदन मात्र. एवढा हा एवढा आजी बघून हा, ये. बरोबर आहे ना. कुठं पकडायचा टिश्यू पकडायचा टिश्यू पकडायचा टिश्यू पकडा फोटो नाही करत. नाकाने का? कशाने पण पकडा पण एवढ्याच भागाने पकडायचा. हा, तोंडाने तुम्ही चेहऱ्याने हनुवटीने पकडा, नाकाने पकडा, डोक्याने पकडा, काही आम्हाला नोठाने पकडा. आणि आमच्या जरा. ठीक आहे. लक्ष ठेवा असू नका सिरियस व्हा. आजी जरा. 2 3. ही बघ ना पटकन आली. मुलीचे उभरते सुपरस्टार क्रिकेटर भाऊ बोलत आहेत. अरे वा 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 वा. काय दिलं मग माझीच दिली. यांच्यासाठी आपण एक उत्कृष्ट गट हे दोन्ही एकाच गटात आहेत. त्यांच्यासाठी काय टाळ्या वाजवायच्या. काय फायदा नाही. पुढचे दो भाई दोनों तबाई. मंथन उठ, मंथन उठ, मंथन उठ. अरे अरे हा आहे दिवस दुसरा आणि सकाळ झालेली आहे. तर सकाळी रेडी झालं. आम्ही आंघोळ वगैरे करून सगळे उठलेत. 9 वाजलेत काहीतरी 8-9 वाजलेत आणि छान असं मस्त उजेड पडलेला. मस्त वाटतं. हवा पण छान चालली आहे. थंड थंड वातावरण आहे. आता आम्ही नाश्त्याला चाललो. नाश्ता आहे काहीतरी मिसळपाव आणि भुर्जी पाव. नॉनव्हेज व्हेज ऑप्शन्स आहेत. चाय कॉफी. तर चला जरा नाश्ता करू. काल रात्री झोपायला खूप वेळ झाला. एवढे गेम्स वगैरे खेळलो आणि इतकी मजा आली खूप मजा आली. चला आता नाश्ता करू. काय करतो वेद? हा माझा छोटा भाऊ, सर्वात छोटा भाऊ. किती 23 वर्ष छोटा भाऊ. 23 वर्ष छोटा भाऊ. आम्ही आता निघालेलो आणि आम्ही आता चाललो आहे गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये. स्वामींच्या मठामध्ये ते खूप आवाज आहे गाण्यांचा. माझा आवाज येतो की नाही मला माहिती नाही. तर असे 3 ठिकाणं करायचे. म्हणजे गगनगिरी, स्वामी समर्थांचं मठ, पळसझरीला आणि महडचा गणपती करता आला तर महडचा गणपती. असं करत आम्ही 3 ठिकाणी
जाणार आहोत पाया पडायला दर्शन घ्यायला. त्यासाठीच मी मस्त असं ट्रेडिशनल आउटफिट घातलं शॉर्ट कुर्ती. तर ही कुर्ती आहे फ्लिपकार्टवरून आणि इवन माझं प्लाझोज आर फ्रॉम फ्लिपकार्ट, हील्स आर फ्रॉम मिंत्रा, फ्लिपकार्ट. आम्ही आता CNG पंपर म्हणजे पेट्रोल पंपवर आम्ही थांबलेलो आहोत आणि भरतोय. आणि आता आम्ही पळसधरीला ऑलमोस्ट पोहोचलो आहे. 1 किलोमीटरवरतीच आहे. खूप ट्रॅफिक लागली आम्हाला मध्ये, खूपच ट्रॅफिक लागली. रस्ता काहीतरी 20-25 मिनिट्सचाच होता, बट तरी ट्रॅफिकमुळे आम्हाला लेट झालं आहे. आणि आता किती वाजलेत मम्मी? 1 वाजलेत. आम्ही निघालेलो समथिंग 12पर्यंत काहीतरी निघालो, 12-12:15 निघालेलो आणि आता 1 वाजले. रात्री सकाळी मम्मी काहीतरी बोलली. 12 वाजता ना, 12 वाजता निघालेलो आपण. एवढा वेळ नाही लागला आपल्याला? एवढा वेळ लागला आपल्याला? हां, तर मग ते ट्रॅफिकमुळे एवढा वेळ लागला आहे. तर आता आम्ही ऑलमोस्ट इथे पोचलो आहे आणि 1 किलोमीटरवरती आहे अजून. पोचू आता 3 मिनटावरच. तर चला तुम्हाला स्वामी समर्थांच्या मठात नेते आणि तुम्हाला दर्शन करवते. खूप सुंदर असं मठ आहे त्यांचं आणि आपण बघूया आता पुढे. मी पण पहिल्यांदाच चालले, आम्ही पण पहिल्यांदाच चाललो बिकॉज आम्ही भरपूर ऐकलेलं त्याच्याबद्दल. तर आम्ही आता चाललोय पहिल्यांदाच. चला तुम्ही पण या. आम्ही आत्ताच पोहोचलोय पळसधरीला. मामा 2 गाड्या आमच्या पाठीमागे होत्या. पप्पांनी फुल गाडी ओव्हरटेक करून एकदम मस्त आणली आहे ट्रॅफिकमधून क्रॉस करून, म्हणून आम्ही पहिले पोहोचलेलो. आत्ता जस्ट दोन्ही मामा लोक पोहोचले, सुशील मामा, नरू मामा आला आणि इथे त्यांचं जरा काढवा चालू आहे पूर्ण. सगळे उभे आहेत, गाड्या पार्क केल्यात. हे आमच्या गाड्या. मंथन म्हात्रे काहीतरी करतो. मंथन म्हात्रे तुम्ही असे का मुरगडलेले दिसत आहे? काय करता तुम्ही? अरे ओ पॅप्स. चला आता तिथे ते गेट आहे समोर. तर इथे पार्किंग एरिया पूर्ण हा. आणि आता आम्ही गेटच्या आतमध्ये चाललोय. चला जाऊया. मोठी लाईन होती पण तरी फटफट झालं. आता आम्ही आलो आहे आतमध्ये. चला. आदि तूच अंती तूच तूच सर्व ठाई आदि तूच. आणि आता कोकोनट वॉटर मामाने घेऊन दिलाय. आता ते पितोय. तहान लागली आहे भरपूर. तर आता ते पिऊया. आता निघूया. खूप छान वाटलं आतमध्ये. आम्ही कसं वाटलं? खूप सुंदर, मन प्रसन्न झाले है ना? एकदम अक्कलकोटवाली फिलिंग होती ना? एकदम एक्झॅक्ट अक्कलकोटवाली अशी फिलिंग होती. आतमध्ये इंटिरियर पण एकदम तसंच मस्त छान केलेलं. खूप मस्त. आत्ताच आम्ही दर्शन घेऊन आलो आणि इतकं छान वाटलं. एकदम अक्कलकोटवाली फिलिंगच होती तिथे. सेम म्हणजे त्यांनी इंटिरियर वगैरे पण एकदम तसंच ठेवलेलं आणि आतमध्ये पादुका होते. तर स्वामी इथे यायचे असं म्हणतात आणि मस्त वाटतं. खूप छान. अक्कलकोट एकदम पूर्ण वाईट तसेच होते. तर चला आता नेक्स्ट. तर आता आमचं पळसधरीवरून आम्ही आता निघालो आणि आता आम्ही पोचलो आहे खोपोलीला, गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये. जसं मी तुम्हाला बोलली होती आम्ही तिथेच जाणार होतो. 3 ठिकाणं करायचा आज विचार केलेला. तर इथे गर्दी भरपूरच दिसते. ट्रॅफिक लागले आम्हाला इथे, म्हणजे मठ बाजूलाच आहे इथे राईट साईडला आणि खूपच गर्दी आहे. भरपूर लोक आली आहेत आज बिकॉज लॉंग वीकेंड सुट्टी. मंडे आज सगळ्यांना सुट्टी आहे, 26 रिपब्लिक डे. तर आम्ही आता गाडी कुठे लावायची ते बघतोय, पार्किंग शोधतोय. चला आतमध्ये जाऊया. गर्दी आहे पण जाऊया. पहिल्यांदाच आलोय. बघा ना, चला पुढे. उतरलोय आम्ही खाली आणि इथे गाड्या लावल्यात पार्किंगला. पाठीमागे इथे मंदिर आहे. आता आतमध्ये चाललोय आम्ही.
इथे तर या गाडीमधून आधी गगनगिरी महाराज प्रवास करायचे असं तिथे लिहिलेलं आहे. एकदम क्लिअरली बरं वाचू शकता तर. कारण त्यांचं समाधी त्यांनी 2008 4 फेब्रुवारीला घेतली. 4 फेब्रुवारी 2008ला समाधी घेतल्यानंतर म्हणजे रिसेंटच गोष्ट आहे, एवढी जुनी गोष्ट नाही आहे. आणि ही अशी मी गाडी पाठीमागे माझ्या बघू शकते. इथून ते प्रवास करायचे. आजी माझी आलेली आधी ना, नवीन वाढवलंय सगळं. आजीने तेव्हा आलेली. आधी असं नव्हतं ना काय? नाही एक समोरच होतं. अच्छा, हे आत्ताच त्यांनी सगळं पूर्ण रेनोव्हेशन केलेलं आहे. एवढं सगळं सुंदर केलेलं आहे. दर्शन घेऊन झालं. आतमध्ये फोटो काढण्यास सक्त मनाई असल्यामुळे मी जास्त काही फोटोज वगैरे काढू शकली नाही, पण तरी पण मी काढले तुम्हाला दाखवण्यासाठी. तर आता आम्ही निघतो. आम्ही जेवायला काहीतरी शोधतो. जेवण नाही झालं, लेट झालं, खूप 3 वाजले 4 वाजले झाले. आता बघू जेवण. चला निघूया आता आपण इथून. खूप छान असं त्यांनी पूर्ण मंदिर बांधलेलं आहे. मस्त वाटतं. असं मन प्रसन्न. काय ऑर्डर केलं सांग जरा. काय ऑर्डर केलं? अरे बोल ना. काय बोलायला? बोल यार. जा मग बस. जेवण झालंय. आम्ही आईस्क्रीम घेतली. आईस्क्रीम नाही खाण्यावरती खूप संक्षेप चाललंय. Q2. आमचं आता जेवण वगैरे झालं आणि आता आम्ही निघतोय महडच्या दिशेला. महडचा गणपती सुद्धा इथून असं जवळच आहे, जास्त काही लांब नाही आहे. सरळ म्हणजे लेफ्ट मारलं की गगनगिरी आणि राईट मारलं की महडचं गणपती असं आहे. तर आता तिथेच चाललो आहे आम्ही. सुशील मामा घरी गेलेला आहे. नरू मामा आहे आमच्यासोबत, बिकॉज माझ्या आजोबांची तब्येत थोडीशी खराब झाली, तर त्याच्यामुळे त्यांना घरी जायला लागतं. आणि आता आम्ही नरू मामाची फॅमिली, आमची फॅमिली म्हणजे आमची फॅमिली, ओजी फॅमिली. मी आता महडच्या गणपतीला पोचलो. इथे पार्किंगमध्ये उभे होत. मस्त छान असं ग्राउंड, ओपन ग्राउंड भेटला आणि एकदम शॉर्टकटने गुगल मॅपने आलो पटपटमध्ये. आणि हे बघा अशी पार्किंग मस्त ओपन. वाव. उलट्या साईडने आलो, एकदम बॅक साईडने गावाच्या आतमधून आलो आणि हा बॅक साईडचा रोड आहे. ते काय तिथे लोकांचा आवाज पण येतो. गणपती बाप्पा मोरया. गणपती तो मंदिर आहे तिकडे. बापरे. तर आत्ताच मी बाप्पाचे दर्शन घेतले. बाप्पाचे दर्शन आम्ही फक्त मुख्य दर्शन घेतलेत, कारण खूप लाईन होती, खूप गर्दी होती. आम्ही ऑलरेडी 2 दर्शनं घेतलं आणि आम्ही दमलो आहे. संध्याकाळ झाली आहे खूप. आणि आता त्यामुळेच मग आम्ही फक्त मुख्य दर्शन घेतलं बाहेरूनच बाप्पाचं. आणि बाप्पा दिसला आम्हाला बाहेरून पण. आणि आता आम्ही निघतोय घरच्या दिशेला, घरच्या वाटेने. मामाला टाटा केलाय, नरू मामाला माझ्या. असं करत आजचा पूर्ण व्लॉग मी इथेच एंड करते. खूप फन 2 दिवस आमचे असे गेले. वीकेंड सॉर्ट ऑफ फॅमिली आम्ही पूर्ण एकदम आलो. जसं फॅमिली प्लॅन्स बनतच असतात. माझी फॅमिली इज व्हेरी क्रेझी आणि आमचे असे फॅमिली प्लॅन्स खूप बनत असतात. सगळ्यांना कुठं ना कुठं फिरायला जायचंच असतं. तर आता नेक्स्ट पण फॅमिली प्लॅन बनणार आमचा. तो तर इम्पॉर्टंट मॅन्डेटरी फॅमिली प्लॅन असतो वर्षातून एकदा. मग तेव्हा सगळे असतात, तर तेव्हा मी ब्लॉग बनवेल. त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि बघत राहा. आणि थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू इन दी नेक्स्ट व्हिडिओ.